स्वामी म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खरंच या वाक्यात खूप मोठी ताकद आहे, जी कोणत्याही अडचणीत, वाईट वेळेत तुम्हाला, मला, आपल्या सर्वांना लढण्यासाठी बळ देते. तुमच्या मनात जी गोष्ट असेल ती स्वामी तुम्हाला मिळवून देतील. पण त्याच्यासाठी लागणारे प्रयत्न, कष्ट, मेहनत हे सर्व काही तुम्हाला करावं लागणार आहे. जो प्रामाणिक कष्ट करतो स्वामी त्याला त्याचे फळ नक्की देतात. पण जो कोणी एखाद्याला फसवून त्याचा गैरफायदा घेऊन लबाडीने एखादी गोष्ट मिळवतो त्याला स्वामी शिक्षा पण तेवढीच कठोर देतात. स्वामीच्यामुळे तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवावे लागतील. तुम्ही गोरगरीब लोकांना मदत करायला हवी. स्वामी त्याच लोकांना प्रसन्न होतात जे लोक इतरांचा विचार करतात, विनाकारण कोणाला त्रास देत नाहीत. जो प्रामाणिक कष्ट करतो तो खरा स्वामी भक्त. आज बरीच लोक स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींची भक्ती करतात, पण हे सर्व स्वामींना माहीत आहे की कोणाला त्याच्या कष्टाचं फळ द्यायचं आणि कोणाला नाही. जो कोणी स्वामीचं नाव घेऊन प्रामाणिकपणे काम करतो, कष्ट करतो, कोणाचीही फसवणूक करत नाही व स्वामींचं नामस्मरण करतो, तो आयुष्यात नक्की यशस्वी होतो. स्वामींना कोणताही दक्षिणेची गरज नाही. स्वामी म्हणतात, त्यापेक्षा हीच दक्षिणा, तुम्ही एखाद्या गरजवंत व्यक्तीला मदत करा, तरच तुमची दक्षिणा माझ्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही फक्त तुमच्या प्रामाणिक कष्टावर विश्वास ठेवा. यश तुम्हाला मिळेल आणि माझे फक्त नामस्मरण करत राहा.